एस-सी, एस-टी आणि ओ-बी-सीच्या विद्यार्थ्यांसोबत कसल्याही प्रकारचा जातीय भेदभाव होऊ नये, त्यांना समान वागणूक मिळावी म्हणून केंद्र सरकारने यू-जी-सीचे नवीन नियम आणले होते. पण या नवीन नियमांना देशभरात विरोध झाला, मोठमोठे मोर्चे निघाले, केंद्र सरकारवर टीका झाली आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. काल सुप्रीम कोर्टाने या नवीन नियमांवर स्थगिती दिली. विरोध कोणी केला? तर विरोध आपल्याच लोकांनी केला. ना मुस्लिम लोकांनी विरोध केला, ना ख्रिश्चन, ना शीख लोकांनी या नियमांना विरोध केला. तर विरोध करणारे हे आपलेच लोक होते, ज्यांना आम्ही आपलं समजतो, पण ते आम्हाला आपलं समजत नाहीत. हीच रिॲलिटी आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 80 वर्षे झाली. अजूनही देशामध्ये भेदभाव होतो, जात-पात मानली जाते, कास्ट डिस्क्रिमिनेशन होतो. मग ते आय-आय-टी असो किंवा कोणतेही कॉलेज असो किंवा खेड्यापाड्यांमध्ये जातीभेद आजही होतो. म्हणूनच केंद्र सरकारला यू-जी-सीचे नवीन नियम आणायची वेळ आली. आय-आय-टी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये कास्ट बघून मार्क्स दिले जातात. मी स्वतः एक पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहे. मी सुद्धा माझ्या या संपूर्ण अकॅडमिक करिअरमध्ये मी सुद्धा खूप वेळा या सर्व गोष्टी फेस केलेल्या आहेत. म्हणून मला पण वाटतं की यू-जी-सीचे नियम असायला हवेत. पण या नियमांमुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये, कोणावरही अन्याय होऊ नये असंही मला वाटतं. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, कारण सुप्रीम कोर्टाला वाटलं की याच्यामुळे समाजामध्ये फूट पडेल, जातीय भेदभाव अजून जास्त वाढेल असं सुप्रीम कोर्टाला वाटलं म्हणून त्यांनी स्थगिती दिली. पण जर आपण स्वतःहून जातीभेद, जातीवाद, जात-पात अशा गोष्टींपासून जर दूर राहिलो आणि सगळ्यांना समानतेनं वागणूक दिलो, सगळ्यांशी आपुलकीने राहिलो, तर असले नियम आणायची गरजच काय? बरोबर ना? तर मित्रांनो, आपण सर्वजण एक आहोत, एक समान आहोत. आपण सर्वजण प्रथम भारतीय आहोत.